रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। येऊ शकत नाही ना, किमान तुम्ही नागपुरात बैठक घ्या। नागपूरचे मुख्यमंत्री आहे, नागपूरला मग बैठक घ्यायला काय हरकत आहे? तर त्यांनी सांगितलं नागपूरला बैठक घेण्याच्या बाबतीत बावनकुळेजी आता म्हणते की मी सीएम साहेबाला विचारतो, ते काय म्हणते त्याच्यावर आम्ही ठरवू। कोण अपेक्षित आहे बैठकीमध्ये चर्चेसाठी? मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली म्हणजे सगळेच येणार। मुख्यमंत्री यावं की महसूल मंत्री आले तरी चालेल? बैठकीत महसूल मंत्र्यांना कसं काय निर्णय होऊ शकतो? एवढे मोठे निर्णय मुख्यमंत्रीच लागेल। बच्चूभाऊ, तुम्ही आता म्हटलात की आम्ही करायचं रेल्वे रोको आंदोलन की नाही, काय सरकारकडून प्रतिसाद आणि तुम्ही काय करताय? ते म्हणत होते आता मी अर्ध्या 15 मिनिटात अर्ध्या तासात आम्ही हे करतो आहे, सीएम साहेबांशी बोलतो आहे, ते काय म्हणते तर मग समजू। थोड्या वेळासाठी तरी तुम्ही थांबले, आता निघाले होते? नाही, आम्ही तयारी करतोय, आम्ही तिकडेच जातोय, आम्ही सगळी तयारी करून ठेवतोय। आम्ही आज रेल्वे रोकोही करणार आणि नागपूरच्या काही भागात आम्ही जाणार। कुठल्या भागात? RSS कार्यालयामध्ये आम्ही नेत्यांना भेटणार आहोत, कारण आता बीजेपीचं सरकार आहे, त्यांचं मुख्य कार्यालय RSS आहे। RSS साहेब तिथल्या मुख्य नेत्यांना भेटून त्यांनाही सांगतो का यांची कानउघडणी करा। काही वेळ मागितलाय की आंदोलन म्हणून जाणार? नाही, आंदोलन म्हणून काय आम्हाला जाता येत नाही का? RSS सगळ्यासाठी समाजसेवी संघटना आहे ती, तिथं काय वेळ घ्यावं लागतं? कमाल आहे तुमची। सेवाभावी संस्थेची वेळ घ्यावं लागते कुठं? कुणाशी भेटणार? जे कोणी असं नेते तिथे त्यांचे, किमान आम्ही तिथे गेलो तर कोणीतरी येईन तर ना, कमसे कम। RSS चं मुख्य कार्यालय आहे, त्याचा फायदा घेऊन का आम्ही? तुम्हीच सांगा आता किती वेळ तुम्ही इथं ह्याचा थांबणार? फायदा आता तुम्ही किती वेळ इथं थांबणार आहे? म्हणजे खरंच किती वेळ वाट पाहणार आहे फोनची किंवा चर्चेच्या अनुषंगाने पुढे? अर्धा तास पाहू, अधिक अर्धा 1 तास। मुख्यमंत्र्यांचे तुमचं काही बोलणं अपेक्षित आहे का? बावनकुळे साहेब काय तुमचं काही बोलणं करून ते म्हणतात मुंबईला या, मुंबईला 6 घंटे जाते, इथे आंदोलनाचं सगळं प्रॉब्लेम होईल, त्याच्यामुळे आमची मुंबई जायची तयारी नाही। इथे चर्चा करण्याची तयारी? चर्चा करायची तयारी। फोनवर काय चर्चा होऊ शकते? मुख्यमंत्री फोनवर काय चर्चा होईल? निर्णय घ्या ना, बैठकीची गरज नाही आहे। निर्णय घेऊन पाठवून द्या लेखी, संपला विषय। आम्ही वाजत गाजत जातोय आणि मुख्यमंत्र्याचा पुतळा खांद्यावर घेऊन नाचत जातोय। कर्जमाफी संदर्भात काय आव्हान, काय तुम्हाला अपेक्षा आहे? काय लिहून दिलं पाहिजे सरकारनं कर्जमाफी संदर्भात? शासन निर्णयच कळायला पाहिजे काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये कर्जमाफीच्या बाबतीत सरसकट। कर्जमाफीच्या ज्या मुक्तीचा जे काही आपण शासन निर्णय काढतोय तसा काळा विषय संपवा। एकरची काही मर्यादा? कारण की यापूर्वी UPA अटी शर्ती ठेवाच लागेल। किती एकरची तुमची माग आहे? एकरच्या पेक्षा इन्कम टॅक्स आहे, नोकरीवर कोणी आहे, मी आमदार आहे किंवा माझी आमदार आहे, यांना द्यायची गरज नाही। सरसकट झाली पाहिजे। मध्यंतरी बावनकुळे साहेबांनी असंच म्हटलं होतं की आम्ही सगळ्या ते शेतकरी कोण आहे, खरे शेतकरी कोण आहे, त्यांना कर्जमाफी द्यायची, त्यांची यादी शोधतो आहे। खऱ्याला देऊ नका, काहीच सांग, हे काही सांगायची गोष्ट आहे? तुम्ही सांगा, ज्याला ताण लागली त्यालाच पाणी देणार का? त्याला जबरदस्तीनं कुचका देत? हे लोक कसे शोधले जाईल? शोधले का आहेच त्याचं काय? मतदानातले यादी प्रत्येक घर न घर शोधल्या जाते। आणि कर्ज हे लाडकी बहीण कशी काय केली तुम्ही? खटकिन्या अशी बटन दाबली लाईट लागला। एक अशी मागणी आली होती की राज्याचे काही महत्त्वाचे प्रकल्प थांबवा, मात्र कर्जमाफीच्या तुम्हाला 85,000 कोटीची काय गरज आहे शक्तीपीठाची? तुमच्या 64,000 कोटी तुम्ही मुंबईत दिले, म्हणजे तिथं निवडणूक आहे म्हणून घातले, तिथे काय गरज आहे मुंबईला सध्या तरी? तुमच्या आता तुम्ही सांगा, हे एवढं चांगलं पार्क इथं बनवलंय, ऑक्सिजन भेटला पाहिजे, जो ऑक्सिजन निर्माण करते त्याला मरा लागते। काय विषमता आहे देशामध्ये? तुम्ही म्हणताय की जे कर्जमाफी देताना जे इन्कम टॅक्स भरतात किंवा जे सरकारी नोकरीवर, म्हणजे जे गरजू आहे ते शोधून आणि त्याप्रमाणेच दिली पाहिजे असं वाटतं? ते काही शोधायला वेळ लागत नाही। तुम्ही एक सांग, मी काय म्हणतोय, नागपूरला लागून जर 1 किलोमीटरला कोणाला कर्जमाफी द्यायची गरज नाही, ते येणे झालेले आहेत, त्यांच्या मस्तकी हे पैसे देऊ नका जे नोकरीवर आहे। आता अजितदादाला कर्जमाफीची गरज आहे का? जरी शेतकरी असले तर नका देऊ। 70 कोटी बोलले की कमी आहे, त्यांच्याकडे जाईन मी एक दिवस शिकाले, तेवढंच राहिलं, आता ते करून
आता किती वेळ फोन अपेक्षित आहे? किती वेळ फोन अपेक्षित आहे आपल्याला? अर्धा एक तास वाट पाहू आम्ही. आमची तयारी तर झाली आहे. लेखीवर मानणार का? लेखी काय लेखीच लागेल. तोंडी काय करायचंय? लेखी म्हणजे शासनच नाही लागेल. किमान बैठकीचं तरी आश्वासन लगेच मिळालं. आश्वासनाचं काय? आम्ही आश्वासनासाठी आलो म्हणजे नाही. बैठकीची वेळ आम्हाला निर्णय पाहिजे. निर्णय झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही. आणि सरकार आपल्या सोबत आहेत बच्चू कडू